मार्गशीर्ष महिन्यापासून श्री महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून श्री महालक्ष्मीचे व्रत सुरू होते आणि त्याचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केले जाते. श्री महालक्ष्मी व्रताचे पद्मपुराणामध्ये उल्लेख आला आहे. त्यामध्ये सांगितले आहे की जो कोणी महालक्ष्मीचे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. दर गुरुवारी केल्या जाणाऱ्या या व्रताचे दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उत्तर पूजा केली जाते. तर ही उत्तर पूजा कशी करावी याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे विधी आटोपून सकाळी पुन्हा एक वेळा आपल्याला महालक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. सकाळी मातेला हळदी, कुंकू, अक्षत, फूल अर्पण करायचे आहे. धूप दीप दाखवून महालक्ष्मी मातेला नमस्कार करून घ्यायचा आहे. जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतात त्यांना श्री महालक्ष्मी माता प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते. परंतु श्रीमंती आल्यावर माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहील. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. व्रतपूजा करतेवेळी आपण जो संकल्प केलेला असतो तो संकल्प पुन्हा एकदा देवीसमोर म्हणून दाखवावा. आपल्या मनातली इच्छा पुन्हा एक वेळा देवीला सांगावी आणि आपली इच्छा पूर्ण करण्याची विनंती देवीला करावी. आपण केलेली पूजा स्वीकार करण्याची विनंती करावी. आपल्या पूजेमध्ये काही कमतरता राहिली असेल, काही उणेदुणे झाले असतील तर त्यासाठी क्षमा प्रार्थना देखील करावी. त्यानंतर आपण पूजेमध्ये मांडलेले सर्व साहित्य एक एक करून उचलायचे आहे. पूजेमध्ये आपण जे फूल, हार, दुर्वा, पत्री हे जे काही अर्पण करतो ह्या सर्व वस्तू एका ताटामध्ये उचलून घ्याव्यात. फूल वगैरे हे सर्व आपण निर्माल्यामध्ये टाकावे. देवी आईला घातलेली ही वेणी तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता. दुसऱ्या एका प्लेटमध्ये पूजेमध्ये मांडलेले इतर साहित्य उचलून ठेवावे. पूजेमध्ये मांडलेला जो शंख आहे त्यातील पाणी झाडांना टाकावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे त्या शंखाची पूजा करून आपल्या देवघरामध्ये तुम्ही ठेवावा. पूजेमध्ये मांडलेले महालक्ष्मी व्रताचे कथेचे पुस्तक, तसेच इतर जे साहित्य आहे जसं की ओटीचं सामान, हे सर्व तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरणार असाल तर ते पुन्हा एक वेळा व्यवस्थित ठेवावे. पहिल्या गुरुवारी वापरलेली ओटी आपण शेवटपर्यंत म्हणजे चौथ्या गुरुवारच्या व्रतापर्यंत देखील वापरू शकतो. त्यानंतर लक्ष्मीची पावलं, हे जे काही आपण इतर वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तू व्यवस्थित पुन्हा सर्व उचलून घ्याव्यात. कलशाला लावलेला मुखवटा तो देखील आपल्याला काढून ठेवायचा आहे. जर तुम्ही कलशाला अशा प्रकारचा मुखवटा लावत असाल तर शक्यतो ह्या मुखवट्याला ओले हळदी कुंकू लावू नये
आजकाल जे कुंकू मिळतं ते केमिकल म्हणजे कलर मिक्स असलेलं असतं, त्यामुळे त्याचा डाग मुखवट्याला पडण्याची शक्यता असते. तर अशा वेळी कोरडे हळदी कुंकू लावावे. हा मुखवटा देखील एका बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवावा, जेणेकरून तो खराब होणार नाही. मुखवट्याला लावलेले जे अलंकार आहेत ते देखील काढून ठेवावे. कलशाला लावलेली साडी तसेच इतर दागदागिने अलंकार हे काढून एका बॉक्समध्ये किंवा नेहमीच्या जागी ठेवावे. जर सोन्याचे अलंकार घातले असतील तर ते आपल्या जागी ठेवावेत. कलशावर ठेवलेला जो नारळ आहे तो देखील व्यवस्थित ठेवावा, कारण की पुढच्या गुरुवारी देखील आपल्याला ह्याच नारळाची पूजा करायची असते. तर अशा प्रकारे हा नारळ जर ओला होत राहिला तर तो तडा जात नाही. बऱ्याच जणांची नारळाला तडा गेला, कारण की थंडीच्या दिवसांमध्ये थंडीमुळे अशा प्रकारे तडा जातो. कलशावर ठेवलेले जे पानं असतात ते 5 पानं आपल्या घरामध्ये चारी कोपऱ्यामध्ये आणि एक पान आपल्या घराच्या मध्यभागी ठेवावे. कलशाला लावलेली साडी पुन्हा आपण वापरू शकतो, तर त्यामुळे तीसुद्धा व्यवस्थितरित्या ठेवावी. कलशातील पाणी घरामधील चारी दिशेंना शिंपडावे आणि उरलेलं पाणी झाडांना, तुळशी वृंदावनामध्ये टाकावे. कलशामध्ये आपण जो रुपया आणि सुपारी टाकलेली असते ती आपण पुढच्या गुरुवारी सुद्धा ह्या कलशामध्ये टाकावी. महालक्ष्मीला अर्पण केलेले इतर वस्त्र, चुनरी हे सर्व पुढच्या गुरुवारी देखील वापरू शकता. म्हणून ह्या सर्व वस्तू व्यवस्थित एखाद्या डब्यामध्ये पॅक करून ठेवाव्यात. कलशाच्या खाली जे तांदळाची रास ठेवलेली असते ते तांदूळ तुम्ही पुन्हा पुढच्या पूजेमध्ये वापरू शकता. त्यामुळे एका कंटेनरमध्ये, एखाद्या डब्यामध्ये हे तांदूळ तुम्ही ठेवू शकता आणि पुन्हा पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी त्याचा वापर करू शकता, किंवा तुम्ही ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तर अशा प्रकारे हे तांदूळ मी एका कंटेनरमध्ये ठेवले आहे. त्यानंतर सत्यनारायण भगवानचा जो फोटो आहे तो सुद्धा पुसून घ्यावा आणि पुन्हा पुढच्या गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवावा. पूजेच्या वेळेस गणपती बाप्पाला अर्पण केलेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खावा. पूजेमध्ये गणपती बाप्पाच्या नावाने मांडलेली जी सुपारी आहे ती आपण पुन्हा एक वेळा व्यवस्थित ठेवून पुढच्या गुरुवारी देखील तिचा वापर करू शकतो. आणि इतर जे साहित्य आहे जसं की कापसाचे वस्त्र, जानवं हे सर्व निर्माल्यामध्ये टाकावे. देवी आईला अर्पण केलेला पानाचा विडा तुम्ही स्वतः खाऊ शकता. जर तुम्ही पान खात नसाल तर ते पान तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. पूजेमध्ये आपण महालक्ष्मी मूर्तीची स्थापना केलेली असते, किंवा जर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना केली असेल तर ते श्रीयंत्र किंवा महालक्ष्मीची मूर्ती पुन्हा एक वेळा तिची पूजा करून आपल्या देवघरामध्ये ठेवावी. पूजेमध्ये मांडलेले हे जे हत्ती आहेत ते सुद्धा पुसून घेऊन त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करावी. देवी आईच्या आसनावर ठेवलेले हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही आपल्या रोजच्या तांदळामध्ये थोडेसे मिक्स करावेत, किंवा पुढच्या पूजेसाठी देखील तुम्ही ते ठेवू शकता. पूजा करताना बरेचसे तांदूळाचे दाणे आपण जो लाल वस्त्र अंथरलेला असतो त्यावर सांडतात, तर ते तांदळाचे दाणे जमा करून ते पक्ष्यांना खाऊ घालावे. त्यानंतर लाल वस्त्र,
पाट हे सर्व उचलून ठेवावे. त्यानंतर पाटाखालची जी जागा आहे ती झाडू न मारता कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी. त्यानंतर ओल्या कपड्याने ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या ठिकाणी जी रांगोळी किंवा फुलं वगैरे सांडलेले असतात ते सर्व उचलून निर्माल्यामध्ये टाकावे. ती जागा स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रांगोळीच्या साहाय्याने एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. त्या स्वस्तिकावर हळदी, कुंकू, अक्षत आणि फूल अर्पण करायचे आहे. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे एक शुभ प्रतीक मानले जाते. स्वस्तिकचा सूचक अर्थ आहे कल्याण असो. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, शिव पार्वती, श्री गणेश या सर्व देवतांचा समावेश होत असतो. म्हणून या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. स्वस्तिकच्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहतो तोपर्यंत तो दिवा तसाच ठेवायचा आहे. व्रतपूजेमध्ये आपण जी फळं देवीला अर्पण करतो ती फळं आपण स्वतः खावी, आपल्या जवळच्यांना द्यावी, आपल्या नातेवाईकांना द्यावी. त्यानंतर या ठिकाणी आपण जे काही लक्ष्मीचे प्रिय वस्तू ठेवत असतो त्या सर्व वस्तू पुन्हा दुसरीकडे उचलून ठेवाव्यात, एका डब्यामध्ये भरून ठेवाव्यात, जेणेकरून पुढच्या पूजेच्या वेळेस देखील ह्या वस्तूंचा आपल्याला वापर करता येईल. तर अशा प्रकारे मी ह्या सर्व वस्तू एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते, जेणेकरून पुढच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला यातील वस्तूंचा वापर करता येईल आणि ह्या वस्तू इकडे तिकडे राहणार नाही. सर्व वस्तू आपल्याला पुढच्या वेळेस एकाच जागी मिळाल्या की आपली पूजा देखील व्यवस्थित होईल. आणि हा मुखवटा देखील व्यवस्थित जर आपण डब्यामध्ये ठेवला तर तो खराब होणार नाही. देवी आईला घातलेले सर्व अलंकार देखील एका वेगळ्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवावे. देवी आईला आपण घातलेले अलंकार आपण स्वतः देखील वापरू शकतो किंवा पुढच्या वर्षी पुन्हा हे अलंकार आपण देवी आईसाठी वापरू शकतो. ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी तुम्ही वापरणार नसाल त्या इतरांना देऊ शकता. तर माझ्याकडे अशा प्रकारे एक लक्ष्मी हार आहे ज्यावर छान अशी लक्ष्मी आहे आणि आजूबाजूला जी चेन आहे त्याच्यावर सुद्धा छोट्या छोट्या लक्ष्मी आहेत. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.